नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहार एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नायट्रोजन। तर लक्षात घ्या, या बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नायट्रोजन लेस दुसरा वर्ड आहे नायट्रोजन सायकल। ही जी नायट्रोजन सायकल आहे, पहा लक्षात घ्या, ही नायट्रोजन सायकल कशा प्रकारची असते याची डेफिनेशन आता पाहत आहे आपण। तर पहा, नायट्रोजन सायकल म्हणजेच काय, तर हे दुसरं काय नसून एक सिक्वेन्स आहे। ओके, सिक्वेन्स म्हणजेच काय, एक चेन आहे। नायट्रोजन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, टू शेवटी काय होणार म्हणते, ॲटमॉस्फिअरमध्येच जाणार, म्हणजे नायट्रोजनची सायकल आहे। तर ती पहा, अ सिक्वेन्स ऑफ चेंजिंग फ्रॉम प्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, प्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, पहा इथपर्यंत लक्षात घ्या फक्त। हां, अ सिक्वेन्स ऑफ चेंजिंग, आता काय होते, अ सिक्वेन्स ऑफ चेंजिंग, चेंज कशामध्ये, फ्रॉम प्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे म्हणजे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन या फॉर्ममध्ये आहे आणि हा 78% मध्ये असतो। ओके, 78% नायट्रोजन आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये दिसून येतो आणि त्याचा जो फॉर्म असतो तो N2 फॉर्म असतो। कसा असतो, N2 फॉर्म कसा आहे, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन AT, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन किती असतो, N2 फॉर्म आहे त्याचा। ओके, ह्या N2 फॉर्ममध्ये पहा, सिक्वेन्स ऑफ चेंजिंग फॉर्म प्री ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन टू फिक्स, आता लक्षात घ्या, टू फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन। मग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन आठवते आपल्याला, मग कोण करते, रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलियम आहे, जे आपण पाहिलं होतं, जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, आणि ॲप्लिकेशन ऑफ बायो फर्टिलायझर असे 2 व्हिडिओ याच्या अगोदरचे आलेले आहे। ओके, त्यामध्ये जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करणारे होते, म्हणजे मग त्यामध्ये कसे होते, सिम्बायोटिकली रायझोबियम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करत होता लेग्युमिनस क्रॉपमध्ये। ओके, तर जो ॲझोस्पिरिलम आहे, ॲझोस्पिरिलम काय करतो, तर हा असोसिएटिव्हली सिम्बायोटिक असतो आणि हा शुगरकेन क्रॉपमध्ये काय करतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो। मग टू फिक्स, आता त्या फिक्सचा अर्थ एवढा काढायचा आपण। हां, काय सिक्वेन्स आहे, चेंजिंग होता, म्हणजे चेंजिंग फॉर्म ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, म्हणजे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे त्याचा फॉर्म चेंज होतो म्हणते। तर मग पहिल्यांदा काय होते म्हणते, टू फिक्स इनऑर्गॅनिक, कधी काय होते म्हणते, इनऑर्गॅनिक नायट्रोजन असतो। इनऑर्गॅनिक नायट्रोजन म्हणजे इंडस्ट्रियल जो असतो, इंडस्ट्रियल, ओके, हे युरिया बनवणारी कंपनी आहे, मग तो इंडस्ट्रियल नायट्रोजन झाला, काही बायोलॉजिकल नायट्रोजन असणार। ओके, तर तसा जो इनऑर्गॅनिक नायट्रोजन आहे, कधी काय असतो, टू सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होता, कधी काय होता, टू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार असता, कुठं, इन दी टिश्यू ऑफ प्लांट अँड ॲनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम। लक्षात घ्या, प्लांट असतील, ॲनिमल असतील, त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, यांच्यामध्ये काय असतात, कधी सिंपल कंपाऊंड असतात, कधी कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतात, त्यांचे जे टिश्यू असतील तर त्यांच्यामध्ये काय असतो, ऑर्गॅनिक असू शकतो। ओके, ऑर्गॅनिक काय असतो, ऑर्गॅनिक म्हणजे पहा, सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकतात, कधी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकतात। कोणामध्ये असणार हे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, प्लांट्स आहे, ॲनिमल आहे, त्याचे जे टिश्यू असतात त्याच्यामध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तिथं असू शकतात। त्याचप्रमाणे इनऑर्गॅनिक नायट्रोजन आहे, ते काय करायचं, फिक्स करता, इथपर्यंतची प्रोसेस आहे, लक्षात घ्या। आणि अँड दी इव्हेंच्युअली, म्हणजे कालांतरानं एका प्रोसेस नंतर इव्हेंच्युअली काय होते, इव्हेंच्युअली रिलीज ऑफ धिस नायट्रोजन बॅक टू दी ॲटमॉस्फिअर, इट इज नोन ॲज नायट्रोजन सायकल। लक्षात घ्या मित्रांनो, सिंपल आहे। हां, जरी हे दिसताना मोठी दिसत असली तरी काय होते म्हणते, जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये सिक्वेन्स चेंज इन फॉर्म, त्याचा सिक्वेन्स चेंज होतो। ओके, आणि त्याच्यामध्ये मग सिक्वेन्स चेंज होतो आणि टू फिक्स कशामध्ये, इनऑर्गॅनिक नायट्रोजनमध्ये, नंतर सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील, नंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील, ते कोणाचे असतील, प्लॅन्टचे असू शकतात, ॲनिमलचे असू शकतात, आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचे ते काय टिश्यू असू शकतात, टिश्यू सेल असू शकतात, त्याच्यामध्ये ते काय करतात, फिक्स करू शकतात। आणि इव्हेंच्युअली कालांतरानं काय होते म्हणते, इव्हेंच्युअली रिलीज ऑफ धिस नायट्रोजन बॅक टू दी ॲटमॉस्फिअर, असं जर होत असलं त्याला म्हणतो आपण नायट्रोजन सायकल असं म्हणतो। तर आता पहा, आता N2 फॉर्म आहे। ओके, या N2 फॉर्मला आपण काय केलं, नायट्रोजन बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन। ओके, या N2 फॉर्म आहे, याला बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन झालं। बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन झाल्यानंतर इथं काय येणार म्हणते, तुमचा नायट्रोजन फॉर्मेशन होते। ओके, नायट्रोजन फॉर्मेशन, ओके, नायट्रोजन फॉर्मेशन होईल।
ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन असं गृहीत धरू आपण. ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन तयार होईल. नंतर ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशनचं काय होईल म्हणते, तिथं सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन तयार होईल. सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन तयार होईल. ओके. आणि नंतर काय होईल म्हणते, डिग्रेडेशन. नंतर काय होऊ शकते म्हणते, डिग्रेडेशन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन. डिग्रेडेशन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन. आता लक्षात घ्या मित्रांनो, ही प्रोसेस जी आहे ना ती शॉर्टकटमध्ये सिम्पलमध्ये सांगतो इथल्या इथं. पहिल्यांदा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आला आपण N2 म्हणतो. ओके. हा 78% असतो. नंतर त्याच्यामध्ये बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्स होते. तर ते कशाच्या मदतीने होऊ शकते, तर सिम्पल आहे. जो रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलम आहे, ते काय करता, हवेतील ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करता. काही इनऑर्गॅनिक जो नायट्रोजन आहे ते काही कंपनीज असतील ज्या फर्टिलायझर तयार करणारे असतात, तिथे इनऑर्गॅनिक नायट्रोजन असतो. ओके. तर पहा, नंतर ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशनची प्रोसेस असते, नंतर सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजनची प्रोसेस असणार, आणि नंतर शेवटी डिग्रेडेशन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन. तर या प्रोसेसले काय म्हणतो, इथपर्यंतच्या प्रोसेसले आपण प्रोटिओलिसिस म्हणतो. काय म्हणतो, प्रोटिओलिसिस. प्रोटिओलिसिस म्हणजे दुसरं काही नसून जे काही प्लांट प्रोटीन असतील, काही ॲनिमल प्रोटीन असतील, या प्लांट प्रोटीन आणि ॲनिमल प्रोटीन म्हणजेच काय, प्रोटीन टू ॲमिनो ॲसिड तयार होण्याची प्रोसेस. ओके. या डिग्रेडेशन ऑफ इथं काय होते, तर ॲमिनो ॲसिड तयार होतं, प्रोटीन टू ॲमिनो ॲसिड तयार झाले. आणि ह्या ॲमिनो ॲसिडपासून पण लक्षात घ्या आता, ॲमिनो ॲसिड टू अमोनिया म्हणजे हा फॉर्म चेंज झाला, आपण जे डेफिनेशनमध्ये पाहिलं. ओके. चेंज इन फॉर्म. अमोनिया टू म्हणजे ॲमिनो ॲसिड टू अमोनिया तयार झाला, म्हणजे NH3 तयार झाला. या प्रोसेसले अमोनिफिकेशन म्हणतो आपण. आणि ह्या अमोनिया टू NO3 परत नायट्रोजनचा फॉर्म चेंज झाला. इथं येईन NO3 मायनस. लक्षात घ्या शांततेत. NO3 मायनस NO2 मायनस. ओके. तर हे झाला नायट्रेट फॉर्म. कोणता, नायट्रेट फॉर्म. लक्षात घ्यायचं, याला नायट्राइट म्हणता. हा आय येतो इथं, लक्षात घ्यायचं. नायट्रेट फॉर्म. आणि या प्रोसेसले म्हणजे अमोनिया टू नायट्रेटच्या प्रोसेसले नायट्रिफिकेशन म्हणता. लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे. म्हणजे फॉर्म चेंज झाला फक्त. आणि हा नायट्रेट टू NO3 मायनसमध्ये नायट्रेट टू परत NO2 म्हणजेच काय, डिनायट्रिफिकेशन दिसून येते. आणि शेवटी पहा, लक्षात घ्या, जो N2 फॉर्म होता तो शेवटी N2 फॉर्म बनते. तर ह्या कंप्लीट प्रोसेसले आपण नायट्रोजन सायकल असं म्हणतो. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नायट्रोजन. बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नायट्रोजनलाच आपण आपल्या लँग्वेजमध्ये आणखी एक वर्ड आहे, ते आहे नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल नेमकं असते काय, तर नायट्रोजन सायकल जी आहे यामध्ये जे 78% 78% ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन असतो. ओके. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन किती असतो, तर 78% ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन असतो. तर हा जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे त्यालाच आपण N2 फॉर्म. ओके. N2 ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचा जो फॉर्म असतो लक्षात ठेवायचा. N2 हा जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे, या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनले बायोलॉजिकली नायट्रोजन फिक्सेशन होते. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन पहिली स्टेप काय दिसून येते पहा, लक्षात घ्या. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन असतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे. हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन काही असे बॅक्टेरिया आहे की ते बॅक्टेरिया काय करता, तो हा हवेत असणारा, हा ॲटमॉस्फिअर मधला असणारा नायट्रोजन तो काय करता, फिक्स करता म्हणजेच काय करता, बायोलॉजिकली नायट्रोजन फिक्सेशन तिथं दिसून येते. आणि ते करत असताना त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम. तर जो रायझोबियम आहे हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो म्हणते रूट नोडल्स ऑफ लेग्युमिनस क्रॉप. ओके. रूट नोडल्स ऑफ लेग्युमिनस क्रॉप. लेग्युमिनस क्रॉप कोणता आहे, आता जर आपण सोयाबीनचं प्लांट आहे, सोयाबीनचं प्लांट जर आपण रूट अपरोटेट केलं, त्याला जर उपटलं, त्याने उपटल्यानंतर त्या सोयाबीनच्या रूटवरती आपल्याला गाठी दिसून येतात, म्हणजेच त्या रूट नोडल्स दिसून येतात. त्या रूट नोडल्समध्ये रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो. ओके. आणखी जे पिंकिश कलरचं दिसतं त्या गाठी, ज्या पिंकिश कलरच्या लेग हिमोग्लोबिन पण असते. आणि लक्षात घ्यायचं आहे, या ज्या लेग्युमिनस क्रॉप आहे, लेग्युमिनस क्रॉपच्या रूटवरती ज्या गाठी असतात, ओके, त्याच्यामध्ये रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया असतो. आणि या बॅक्टेरियाचं एक फंक्शन आहे, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा काय करतो, फिक्स करतो. ओके. पण कसा, सिम्बायोटिकली. लक्षात ठेवायचं, सिम्बायोटिकली ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो रायझोबियम लेग्युमिनस क्रॉपमध्ये. तर ॲझोटोबॅक्टर जो आहे हा फ्री लिव्हिंगली कसा करतो, फ्री लिव्हिंगली ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा पण काय करतो, फ्री लिव्हिंगली ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो
नॉन सिम्बायोटिकली ऑफ नॉन लेग्युमिनस क्रॉप. नॉन लेग्युमिनस क्रॉप कोणते म्हणजे पहा राईस आहे, मेज आहे, व्हीट आहे. ओके, जे मोनोकॉट क्रॉप आहे, नॉन लेग्युमिनस क्रॉप आहे, त्यामध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन काय करतो, फिक्स करतो म्हणते फ्री लिव्हिंगली, आणि त्यालाच तो नॉन सिम्बायोटिकली तो काय करतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो. ओके, कसा नॉन सिम्बायोटिकली, आणि सिम्बायोटिकली जो करतो तो असतो रायझोबियम. आणि याच्यामध्ये आणखी एक आहे, एक बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव आहे ॲझोस्पिरिलम. ॲझोस्पिरिलम नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याचा तो शुगर केनसाठी यूज होतो, आणि तो असोसिएटिव्हली तो काय करतो, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतो इन शुगर केन क्रॉपमध्ये. ओके, अशा प्रकारचे नंबर ऑफ बॅक्टेरिया आहे ते की काय करता, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करता म्हणते की जो 78% मध्ये असणारा जो नायट्रोजन ॲटमॉस्फिअरवाला तो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करून ते काय करता या क्रॉपमध्ये और क्रॉप झोनमध्ये. ओके, फ्री लिव्हिंगली म्हणजे रूट झोनमध्ये ते काय करता, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करता. ओके, नंतरची जी प्रोसेस असते तर त्या प्रोसेसमध्ये काय पहा, ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन. ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन म्हणजे ऑर्गॅनिकली कशा असतील म्हणजे काही प्लांट प्रोटीन असतील, काही ॲनिमल प्रोटीन असतील. ओके, ते काय करतात तिथं फिक्स करता. ओके, आणि नंतरची जी स्टेप आहे तर आहे सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन. लक्षात घ्यायचं हां, सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन. तर सॉईलमध्ये कोणत्या वेळेनं सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन असतो तर काय असतं, जे काही प्लांट पार्ट आहे, ओके, प्लांटची लाईफ सायकल संपली तिथंच ते राहिले. ओके, त्यांच्यामध्ये असणारे काही एक्सक्रिशन म्हणजे आपण म्हणतो ना की जे ॲनिमल असतील, कॅटल्स असतील, त्यांची जी विष्ठा असते, एक्सक्रिशन म्हणजे बाय प्रोडक्ट त्यांचे जे काय असतील ते तिथं पडलेले असतात. मग ते प्लांटचे बाय प्रोडक्ट असू शकतात, ॲनिमलचे बाय प्रोडक्ट असू शकतात, आणि जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील आपल्या सॉईलमध्ये. ओके, तर ते जे त्यांची एनर्जी तयार करत असताना तिथं काही जे सोडलेले सबस्टन्सेस असतील, ओके, त्याला म्हणतात सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन. त्यालाच काय म्हणतात, सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन. तर लक्षात घ्या, ते प्लांटचे एक्सक्रिशन असू शकते, आणि नंतर ॲनिमलचं असू शकते, आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं ते युटिलाइज झालेली एनर्जी, युटिलाइज झालेलं जे काय असणार आणि त्यांचं जे मास असणार. ओके, म्हणजेच काय, एखादी सेल असते, बॅक्टेरियल सेल आहे, त्याची पूर्ण लाईफ सायकल संपली आणि नंतर ते तिथंच ते सॉईलमध्ये तसेच ते डेटमध्ये तिथं राहणार. ओके, तशाच प्रकारे जे काही एक्सक्रिटेड म्हणजे बाय प्रोडक्ट जे काय असणार ॲनिमलचे ॲज वेल ॲज प्लांटचे, त्यालाच आपण म्हणतो सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन. आता लक्षात घ्या, ही जी प्रोसेस आहे ना इथपासून म्हणजे जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स झालं त्यामुळे त्याला आणखी एक वर्ड आहे, त्याला म्हणतात प्रोटिओलिसिस. ओके, काय म्हणता, प्रोटिओलिसिस म्हणजेच काय लक्षात घ्यायचं, प्रोटिओलिसिस म्हणजे याची दोन प्रकारे प्रोसेस असते. तर जे काही प्लांट प्रोटीन आणि ॲनिमल प्रोटीन होते की ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन झालं. ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन कशा प्रकारे झालं तर जे काही प्लांटमध्ये असणारे प्लांट प्रोटीन असतील आणि ॲनिमलमध्ये असणारे ॲनिमल प्रोटीन असतील, त्या ॲनिमल प्रोटीन्सचं काय झालं, हे काय प्रोटीन होते, या प्रोटीनमध्ये एक प्रोटीनेज नावाची एन्झाईमचा उपयोग करून तिथं पेप्टाईड तयार होते, पेप्टाईड. आणि या पेप्टाईडचं पेप्टाईडमध्ये आणखी पेप्टिनेज. ओके, पेप्टिनेज नावाचे एन्झाईम येऊन इथं काय तयार होते, फॉर्म ॲमिनो ॲसिड तयार होता. लक्षात घ्यायचं हां, ही जी प्रोसेस आहे ना ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन आणि सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन म्हणजे सॉईलमध्ये असणारा, आणि अगोदरचे ऑर्गॅनिक नायट्रोजन कसा फॉर्म होईल तर ह्या प्रोसेसला कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज, ही जी पूर्ण प्रोसेस आहे याला आपण प्रोटिओलिसिस म्हणतो. प्रोटिओलिसिस म्हणजेच काय, एन्झायमॅटिक. प्रोटिओलिसिस म्हणजे सिम्पली काय आहे, एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन, एन्झायमॅटिकली हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन टू फॉर्म ॲमिनो ॲसिड. ओके, म्हणजेच काय, प्रोटीन, सिंपल लँग्वेजमध्ये प्रोटीन टू ॲमिनो ॲसिड, प्रोटीन टू ॲमिनो ॲसिड विथ द हेल्प ऑफ प्रोटीनेज आणि पेप्टिनेज, अशा दोन एन्झाईम. ASE जिथं लागतो तिथं काय असतं, तिथं काय ना काय तयार होते. ओके, SIS प्रोटीनेज म्हणजेच काय, ASE जिथं असते ती काय असते, एन्झाईम असते, आणि जिथं SIS लागतो त्याला म्हणतात सिंथेसिस होणे. ओके, तर इथं बा प्रोटीन टू ॲमिनो ॲसिड इथं तयार होतात, प्रोटीन टू ॲमिनो ॲसिड. आणि नंतरची जे काय प्रोटीन असतील, ओके, मग ते ऑर्गॅनिक नायट्रोजन असो. ओके, हा जो ऑर्गॅनिक नायट्रोजन आहे इथं जी प्रोसेस आहे हां, ऑर्गॅनिक यन डिग्रेडेशन जो आपल्याला इथं तयार झाला. ओके, तर हे जे आहे ना हे आउटपुट आहे म्हणते ॲमिनो ॲसिडचं.
शेवटी काय तयार होतं इथं ॲमिनो ॲसिड तयार होतात सिम्पली या पूर्ण प्रोसेसला. ओके, इथपर्यंतची पूर्ण प्रोसेस आहे. म्हणजे ऑर्गॅनिक यन फॉर्मेशन, सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन, आणि जे मी दिलं तुम्हाला हे रिॲक्शन काढून प्रोटीन टू ॲमिनो ॲसिड, तिथं काय होते इथं हा डिग्रेडेशन. ओके, जो काही आपला ऑर्गॅनिक यन होता, ऑर्गॅनिक नायट्रोजन होता, हा ऑर्गॅनिक नायट्रोजनचं डिग्रेडेशन होते. म्हणते कशामुळे डिग्रेडेशन होते, आणि डिग्रेडेशन झाल्यानंतर शेवटी आउटपुट जो आपल्याला दिसला प्रोटिओलिसिसचा जो बाय प्रोडक्ट असतो त्याचं नाव आहे ॲमिनो ॲसिड. त्याचं नाव काय, ॲमिनो ॲसिड. आणि हा कोणाच्या मदतीने होतो, त्याच्यामध्ये पहा क्लोस्ट्रिडियम नावाचा बॅक्टेरिया असतो. कोणता बॅक्टेरिया असतो, क्लोस्ट्रिडियम नावाचा बॅक्टेरिया. पहा क्लोस्ट्रिडियम आहे, नंतर थायोबॅसिलस आहे, नंतर बॅसिलस आहे. अशा प्रकारचे जे 3 बॅक्टेरिया काय करतात इथं ह्या प्रोटिओलिसिसला मदत करतात. प्रोटिओलिसिस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे काही प्रोटीन असतील, ओके, जे काही प्रोटीन असतील, मग ते प्लॅन्ट प्रोटीन असतील, ॲनिमल प्रोटीन असतील, ओके, जे काही डेड ऑर्गॅनिक मटेरियल असणार, ओके, तर त्याच्यामध्ये रिॲक्शन होते त्या प्रोटीनमध्ये, त्या प्रोटीन टू पेप्टाईड तयार होते, आणि पेप्टाईड टू एंड प्रोडक्ट काय होते, ॲमिनो ॲसिड तयार होतात. ओके, नंतर आता पहा लक्षात घ्या, ऑर्गॅनिक एंड डिग्रेडेशन झालं. आता ऑर्गॅनिक एंड डिग्रेडेशन या 3 ज्या प्रोसेस होत्या ह्या सगळ्या प्रोटिओलिसिसच्या आतमध्ये येतात. आणि डिग्रेडेशन कोणाच्या मदतीनं झालं तर क्लोस्ट्रिडियम बॅसिलस हे जे बॅक्टेरिया होते ह्याच्या मदतीनं काय झालं तिथं डिग्रेडेशन झालं प्रोटीनचं. हे बघा ही रिॲक्शन आहे. आणि कोणाच्या मदतीनं, आणखी जे काही बॅक्टेरिया आहे आपण तेच पाहत आहे ना, मायक्रोबियल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नायट्रोजन, तर त्याच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम बॅसिलस बॅक्टेरिया याच्या मदतीनं डिग्रेडेशन झाल्यानंतर शेवटी काय निघते म्हणते, शेवटी ॲमिनो ॲसिड तयार होतात. आणि या ॲमिनो ॲसिडमध्ये लक्षात ठेवायचं, या ॲमिनो ॲसिडमध्ये इथं काय होते, ऑक्सिडेशन होते. ओके, ऑक्सिडेशन होते. आणि ऑक्सिडेशनची 2 पद्धत असते. ऑक्सिडेशन लक्षात घ्यायचं. ऑक्सिडेशन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, ऑक्सिडेशन म्हणजेच काय, आपण ऑक्सिडेशनला अशी बी डेफिनेशन म्हणू शकतो की इट इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिडक्शन ऑफ हायड्रोजन. तर लक्षात घ्यायचं इथं होते ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन म्हणजेच काय, इथं ॲडिशन ऑफ हायड्रोजन होते. लक्षात घ्यायचं. पहिले प्रोसेस जी आहे ना तिथं आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आणि ॲमिनो ॲसिड टू काय तयार होते म्हणते, अमोनिया तयार होतो. लक्षात घ्यायचं. हे जे ॲमिनो ॲसिड होते, ॲमिनो ॲसिड दॅट गिव्ज NH3 म्हणजे अमोनिया. ओके, अमोनिया म्हणजे आमचे सर सांगायचे सडक्या अंड्याचा वास म्हणजेच काय, अमोनिया. ओके, तर हा अमोनिया तयार होतो. ओके, ॲमिनो ॲसिड टू अमोनिया तयार होतो. या प्रोसेसले सिम्पली नोन ॲज, या प्रोसेसले अमोनिफिकेशन म्हणतात. काय म्हणता, अमोनिफिकेशन असं म्हणतात. ॲमिनो ॲसिडच्या मदतीनं जर अमोनिया तयार होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, अमोनियम फॉर्मेशन. ओके, अमोनियम फॉर्मेशन असं आपण म्हणतो. इथं अमोनिया म्हणजे NH3 तयार झाला, अमोनिया तयार झाला. इथपर्यंतच्या प्रोसेसले लक्षात घ्यायचं. ॲमिनो ॲसिड टू अमोनिया तयार होण्याच्या प्रोसेसला अमोनिफिकेशन असं म्हणतात. काय म्हणता, अमोनिफिकेशन. ओके, अमोनिफिकेशन झालं. आता हा जो अमोनिया आहे, ओके, आता लक्षात घ्यायचं, जर समजा आपण जे राईस नावाचं क्रॉप आहे, राईस नावाच्या क्रॉपमध्ये जे नायट्रोजन ॲब्सॉर्ब कसं करते तर ते अमोनिकल फर्टिलायझर. ओके, म्हणजेच ते NH4 या फॉर्ममध्ये, NH4 पॉझिटिव्ह या फॉर्ममध्ये ते काय करते, ॲब्सॉर्ब करते नायट्रोजन. ओके, याला म्हणतात अमोनियम. ओके, हा झाला अमोनिया. आणि अमोनियम म्हणजेच काय, NH4 या फॉर्ममध्ये राईस प्लांट हा ऑब्जेक्टिव्ह राहतो नेहमी. ओके, अमोनिकल फर्टिलायझर जे म्हणतो त्याच्यामध्ये अमोनियमचा जो फॉर्म आहे NH4 वाला, या फॉर्ममध्ये राईस प्लांट काय करते, ॲब्सॉर्ब करते. ओके, आणि नंतर पहा हा अमोनिया आहे. ओके, अमोनिया टू नायट्राइट. ओके, अमोनिया टू नायट्राइट आणि नायट्राइट टू नायट्रेट या प्रोसेसले. ओके, लक्षात घ्या, अमोनिया टू नायट्राइट फॉर्मेशन झालं आणि नायट्राइट टू नायट्रेट फॉर्मेशन झालं. आता नायट्राइट हा आयचा फरक आहे. लक्षात घ्या, हा जो आय आहे, ओके, नायट्राइट म्हणजे NO2-. ओके, इथं होईल ऑक्सिडेशन. इथं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इट इज ऑल्सो नोन ॲज ऑक्सिडेशन. इथं ऑक्सिडेशन होते. आणि ह्या अमोनिया टू काय होईल म्हणते, नायट्राइट फॉर्म होईल
विथ द हेल्प ऑफ नायट्रोझोमोनास. नायट्रोझोमोनास नावाचा एक बॅक्टेरिया आहे की त्याच्या मदतीनं, ओके, असे नंबर ऑफ बॅक्टेरिया आहे, त्यातला एक एक टिपिकल आपण लक्षात ठेवत आहे फक्त. नायट्रोझोमोनासच्या मदतीनं तुमचा अमोनियाचं कन्व्हर्शन होते म्हणते तुमच्या नायट्राईटमध्ये. म्हणजेच काय, NH3 टू NO2 मध्ये जर कन्व्हर्शन झालं विथ द हेल्प ऑफ नायट्रोझोमोनास, हा एक ऑब्जेक्टिव्ह निघतो. आणि दुसरं नायट्राईट टू नायट्रेट म्हणजेच काय, NO2 मायनस टू NO3 मायनस. आणि हा जो NO3 मायनस आहे म्हणजे नायट्रेट फॉर्म आहे, हा बऱ्यापैकी मॅक्झिमम ऑल क्रॉपमध्ये हा नायट्रोजन ॲब्सॉर्ब करायचा फॉर्म आहे. NO3 नायट्रेट फॉर्ममध्ये मोस्ट ऑफ दी क्रॉप जे असतील आपल्याकडचे जेवढे का क्रॉप आहे, राईस, मेज, जे काय असणार ते सगळे क्रॉप जे आहे ते नायट्रेट फॉर्ममध्ये नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतात. लक्षात आलं? तर लक्षात घ्यायचं, विथ द हेल्प ऑफ कोणाच्या मदतीनं, नायट्रोबॅक्टरच्या मदतीनं. दोन गोष्टी आहे, अमोनिया टू नायट्रेट विथ द हेल्प ऑफ नायट्रोझोमोनास आणि तुमचा जो नायट्राईट टू नायट्रेट विथ द हेल्प ऑफ नायट्रोबॅक्टर. आणि ह्या प्रोसेसले म्हणजे अमोनिया टू, लक्षात घ्या, NH3 टू NO2 आणि NO3 या पूर्ण प्रोसेसले म्हणतो आपण नायट्रिफिकेशन. या प्रोसेसले म्हणतात नायट्रिफिकेशन. लक्षात घ्यायचं, इथं अमोनिफिकेशन होती, आता इथं नायट्रिफिकेशन झालं. काय झालं, नायट्रिफिकेशन. आणि नायट्रिफिकेशन नंतर काय होते, रिडक्शन होते. कधी कधी काय होते, आता मी इथं हा बाण काढला होता असा, ओके. आता आपण काय पाहिलं, अमोनिया टू नायट्रेट फॉर्म झाला. आणि कधी कधी काय असतं, काही असे बॅक्टेरिया आहे की ते काय करतात, रिव्हर्सिबल प्रोसेस असते. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे कधी कधी काय असते, या नायट्रेटचा मध्ये नायट्रेट थ्रू अमोनिया पण फॉर्म तयार होतो, ओके. म्हणून ते रिव्हर्सिबल प्रोसेस असते. आणि हे जे आपले होते म्हणजे कोणते, प्लांट होते, नंतर ॲनिमल होते, हे काय यांच्यासाठी फूड म्हणजे जे तुमचे राईस, व्हीट, मेज, जे काही प्लांट आहे आपले, या प्लांटमध्ये जो नायट्रोजन ॲब्सॉर्ब करायचा फॉर्म आहे तो आहे NO3 जो फॉर्म आहे नायट्रेट, त्या नायट्रेट फॉर्ममध्येच नायट्रोजन ॲब्सॉर्ब केलं जाते, ओके. इथपर्यंतच लक्षात आलं. तर पहा आता काय होते, नंतर जे नायट्रेट फॉर्म आहे, नायट्रेट रिडक्शन होते, ओके. नायट्रेट जो NO3 फॉर्म आहे त्याचं रिडक्शन होते आणि रिडक्शन होऊन कधी कधी त्याच्यापासून अमोनिया पण तयार होतो. आणि हा जो फॉर्म आहे हा कल्टिवेबल एरियामध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो, ओके. म्हणजे जो नायट्रोजन ॲब्सॉर्ब करतात, जे प्लांट ॲब्सॉर्ब करतात, तो कोणता नायट्रोजन फॉर्म असतो, तो नायट्रेट फॉर्मच असतो. त्या फॉर्ममध्येच नायट्रोजन ॲब्सॉर्ब केला जातो. आणि नंतर आहे डिनायट्रिफिकेशन म्हणजेच काय, जो तुमचा NO3 फॉर्म आहे, ओके, NO3 फॉर्म आहे तो कन्वर्ट इनटू गॅसियस नायट्रोजन, तो कन्वर्ट होतो म्हणजे गॅसियस नायट्रोजन. आता लक्षात घ्यायचं, डिनायट्रिफिकेशन होते. डिनायट्रिफिकेशन कोणाच्या मदतीने होते, तर सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे, नंतर थायोबॅसिलस आहे, यांच्या मदतीनं काय होते, डिनायट्रिफिकेशन घडून येते या बॅक्टेरियाच्या मदतीनं. आणि ह्या जो नायट्रेट फॉर्म होता, नायट्रेट फॉर्म टू कन्वर्टेड इनटू गॅसियस नायट्रोजन आणि हवेमध्ये तो लीच आउट होतो, ओके. आता लक्षात घ्या, या डिनायट्रिफिकेशन होते म्हणूनच आपण काय करतो, जेव्हा नायट्रोजन डोस जो असतो स्प्लिट आउटमध्ये देतो, ओके. स्प्लिट आउटमध्ये काय करतो, जर जनरली 100-50-50 जर कशाचा डोस असला, ओके, कोणता एखादा क्रॉप घ्या, कॉटनचा क्रॉप आहे, कॉटनचा जनरली हा डोस आहे असं आपण गृहीत धरू. आणि या डोसमध्ये काय करतो आपण, जो नायट्रोजनस आहे NPK, ओके, NPK, तर हा जो नायट्रोजनचा डोस आहे हा आपण स्प्लिट ॲप्लिकेशन देतो, ओके. स्प्लिट ॲप्लिकेशन देतो म्हणजेच काय करतो, याला 3 भागामध्ये विभागतो, ओके. तर ते विभागतो का बरं, तर याच्यामध्ये डिनायट्रिफिकेशन घडून येते, त्याच्यामुळे आपण काय करतो, मेन सायंटिफिक रिझन काय आहे त्याच्यामध्ये डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस घडून येऊ शकते म्हणून, किंवा तो लीच आउट पण होतो, ओके. म्हणून त्याला काय करतो आपण, स्प्लिट ॲप्लिकेशनमध्ये नायट्रोजनचा डोस देतो आणि फॉस्फेट आणि पोटॅशचा आपण होल डोस पण देऊ शकतो, लक्षात घ्यायचं. आणि दुसरं रिझन आणखी की जे लेग्युमिनस क्रॉप आहे, त्या लेग्युमिनस क्रॉपमध्ये नायट्रोजनचा डोस 25-50 असा का असतो, 25-50च्या आसपास, म्हणजे NP आणि K कधी कधी गरज पण नसते, ओके. तर हा कमी का असतो, तर त्याचं रिझन आहे की जे लेग्युमिनस क्रॉप आहे, ओके, जे द्विदल वर्गीय क्रॉप आहे ते काय करतात, ॲटमॉस्फेरिक
नायट्रोजन जो आहे त्याला काय करतात, फिक्स करतात, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन करतात त्या ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं, म्हणून तिथं काय केलं जातं, नायट्रोजनचा डोस जो असतो तो कमी असतो. हे 2 रिझन आहे या गोष्टीचे. ओके. आणि नंतर काय होते, शेवटी फायनली ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे जो ॲटमॉस्फिअरमध्ये 78% नायट्रोजन होता, कंप्लीट सायकल अशा प्रकारची आपल्याला दिसून येते. तर आता लक्षात घ्यायचं, या सायकलमध्ये पहिली जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन होता तो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन घडून येते. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन जे आहे ते ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम आणि रायझोबियमच्या मदतीनं घडून येते. नंतर ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन होते. नंतर ऑर्गॅनिक नायट्रोजन फॉर्मेशन झाल्यानंतर तिथं सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन तयार होतो आणि जो सॉईल ऑर्गॅनिक नायट्रोजन असतो त्याच्यामध्ये डिग्रेडेशन दिसून येते. ओके. आणि डिग्रेडेशन दिसून आल्यानंतर म्हणजेच काय, ते प्रोटीन जे होते, मग ते प्लांट प्रोटीन असो, ॲनिमल प्रोटीन असो किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असो, त्यांनी रिलीज केलेलं, युटिलाइज झाल्यानंतर रिलीज झालेलं जे काही मास असणार त्याच्या मदतीनं म्हणजेच काय, त्याला सिम्पली आपण प्रोटीन म्हणू. प्रोटीनपासून पेप्टाईड आणि पेप्टाईडपासून ॲमिनो ॲसिड तयार होतात. तर इथपर्यंतची जी ही प्रोसेस आहे. ओके. इथपर्यंत ॲमिनो ॲसिड तयार होता आणि या ॲमिनो ॲसिड इथपर्यंतच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, प्रोटिओलिसिस म्हणतो. काय म्हणतो, प्रोटिओलिसिस, द एन्झायमॅटिक हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन. एखाद्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन केलं, ओके, एन्झायमॅटिकली ब्रेकडाऊन जर होत असेल आणि त्याच्यापासून जर एक प्रोडक्ट तयार होतो, आउटपुट काय आहे त्याचा, बाय प्रोडक्ट आहे ॲमिनो ॲसिड. आणि या प्रोसेसपर्यंत ॲमिनो ॲसिड तयार होईपर्यंतच्या प्रोसेसला आपण काय म्हटलं, प्रोटिओलिसिस म्हटलं. नंतरची तिसरी होती ॲमिनो ॲसिड टू अमोनिया फॉर्म झाला. ॲमिनो ॲसिड टू अमोनिया फॉर्म झाला, या प्रोसेसला आपण अमोनिफिकेशन असं म्हटलं. काय म्हटलं, अमोनिफिकेशन. ओके. या अमोनिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये क्लोस्ट्रिडियम झाला. क्लोस्ट्रिडियम नावाच्या बॅक्टेरियाचा रोल होता, बॅसिलस नावाच्या बॅक्टेरियाचा रोल होता, सुडोमोनास बॅक्टेरियाचा रोल होता. ओके. आणि नंतर ह्या अमोनिया, आता लक्षात घ्या हां, अमोनिया टू नायट्राईट विथ द हेल्प ऑफ नायट्रोझोमोनास आणि नायट्राईट टू नायट्रेट विथ द हेल्प ऑफ नायट्रोबॅक्टर. आणि ह्या प्रोसेसले म्हणजेच अमोनिया टू नायट्रेट या प्रोसेसले नायट्रिफिकेशन असं म्हटलं. आणि नंतर नायट्रेशनचं जो नायट्रोजन होता त्याचं रिडक्शन, नायट्रेटचं रिडक्शन दिसून आलं आपल्याला. म्हणजेच काय, तुमचे जे फील्डमध्ये जे काही क्रॉप लावले असतील त्यांनी तो ॲब्सॉर्ब केला असणार, काही लीच आउट झाला असणार. आणि तिथं नंतर डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस दिसून आली. डिनायट्रिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुडोमोनास आहे, नंतर बॅसिलस आहे, ओके, आणि थायोबॅसिलस आहे. या बॅक्टेरियाचा रोल तिथं दिसून आला. आणि शेवटी जो नायट्रोजन आपण बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशननं फिक्स केला होता तो शेवटी काय झाला म्हणते, तो जसा इन्व्हायरमेंटमध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनमध्ये गेला. आणि ह्या प्रोसेसमध्ये जो नायट्रेटमध्ये रिव्हर्सिबल रिॲक्शन दिसून येते. आणि कधी कधी काय होते, अमोनिया टू नायट्रेट, तर कधी कधी नायट्रेट टू अमोनिया पण तयार होताना दिसून येतो. ही झाली पूर्ण नायट्रोजन सायकल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या नायट्रोजन सायकलमध्ये तुम्हाला काही एक अडचण जर येत असली, काही जर अंडरस्टँड झालेलं नसलं, कोणता तुम्हाला प्रोटिओलिसिस असो किंवा नायट्रिफिकेशन असो किंवा अमोनिफिकेशन असो, या प्रोसेसपैकी जर काही एक कळलेलं नसेल तर तुम्ही मला तिथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.